कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे बघा, आणि ही अपडेट स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. आणि या अपडेटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे त्यांच्याद्वारे की ज्या ज्या शेतकऱ्यांचे आत्तापर्यंत कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही त्यांच्या संदर्भात त्यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. आणि तीच अपडेट काय आहे अगदी कमी शब्दामध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना माहिती बघा, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते तर ते आपण सरकारपुढे मांडणारच आहोत इथून पुढे पण मात्र तुमचे जे काही कर्जमाफीच्या संदर्भात जे छोटे छोटे डाऊट्स असतात ते पण अगदी स्पष्टपणे तुम्हाला कळवा अशा शब्दामध्ये तुम्हाला सांगितले जातात. मग आजची जी अपडेट आहे थोड्या वेळापूर्वीच मीडियाशी जेव्हा संवाद साधला दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांनी, तर त्यांनी सांगितलं की वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पण मदत करण्यात येईल. मदत करण्यात येईल म्हणजेच काय, यादीमध्ये नाव येईल त्यांचं पण, बरोबर. तर त्यांनी काय अगदी स्पष्टपणे काय काय गोष्टी सांगितल्या ही पण बाब या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी त्यांच्यापर्यंत मीडियाच्या सहकार्याने एक मुद्दा पण मांडला की सध्या KYC करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. आणि मी पण पाहतो आहे की काही शेतकरी मित्रांचं फिंगर जे आहे तर तेच घेतल्या जात नाही, म्हणजे बायोमेट्रिक तिथे अडचण येत आहे, सर्व्हर डाऊन होत आहे. आणि याच्या पलीकडे पण काही PDCC बँकेचे पण काही मुद्दे आहेत. तर म्हणजे KYCच्या संदर्भात ते पण त्यांनी मांडले कृषी मंत्र्यांच्या संदर्भात, कृषी मंत्र्यांच्या पुढे. तर त्या संदर्भात पण त्यांच्या कानावर आता ती माहिती गेलेली आहे. म्हणजे नक्कीच जे काही बायोमेट्रिकचा जो मुद्दा आहे, म्हणजे इतक्या दुरून शेतकरी एखादा KYC करायला जातो आणि तिथे KYC होत नाही, तर तसं नाही व्हायला पाहिजे. तर त्या संदर्भात पण बाब जे असेल टेक्निकल तर ती पण सॉल्व्ह करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. बघा, वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची पहिली आपण माहिती पाहूयात काय अपडेट आहे. तर जे बाकी शेतकरी राहिलेत, म्हणजे आतापर्यंत एकूण 3 याद्या आलेल्या आहेत. तर त्या 3 याद्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावाला नसेल आणि तुमचं जे काही कर्ज आहे तर ते 2 लाखाच्या आत असेल, तर समजा तुम्हाला जर असं वाटत असेल की आणखी माझं नाव आलं नाही, तर त्यांनी सांगितलं की बाकी शेतकऱ्यांच्या याद्या पण येणार आहेत, म्हणजे अजूनही याद्या येणार आहेत. आता तुम्ही म्हणाल कधीपर्यंत येणार आहेत, तर स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितलेली अगदी स्पष्ट माहिती सांगतो, 2 ते 3 दिवसामध्ये बँकाकडून कर्जमाफीच्या याद्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. आता तुम्ही म्हणता टप्प्याटप्प्याने म्हणजे किती, तर त्यांनी हे पण सांगितलं की एकूण 3 टप्प्यामध्ये हा कर्जमाफीचा एक कार्यक्रम होणार आहे. तर पहिला टप्पा सध्या सुरू आहे, पहिल्या टप्प्यामधल्या 3 याद्या आलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या मनामध्ये आता डाऊट नको बरं का, पहिला टप्पा सुरू आहे, पहिल्या टप्प्यामधल्या 3 याद्या आलेल्या आहेत. बाकी याद्या पण येतील. आणि त्यांनी हेही माहिती दिलेली आहे, काय माहिती दिलेली आहे ती पण सांगतो बघा. त्यामुळे पहिलं तर लक्षात घ्या की पहिल्या टप्प्यामध्ये जे काही पात्र होणार आहेत ते जे शेतकरी आहेत, तर स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितलं ते 2 लाखाच्या आत ज्यांचं कर्ज आहे ते शेतकरी आहेत बरं का. त्यामुळे आता हा डाऊट तुम्ही क्लिअर करा. बरं, तुमच्यापैकी असं कोणी आहे का की ज्याचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे आणि यादीमध्ये नाव आलं? जर असं असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जिल्हा पण कळवा. बघा, त्यांनी एक खूप महत्त्वाची माहिती दिलेली बघा कृषी मंत्र्यांनी, वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी, म्हणजे ज्यांचं आत्तापर्यंत कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले नाही अशा शेतकऱ्यांच्या संदर्भात. आणि त्यांनी काय सांगितलं की एक उपसमितीची बैठक होणार आहे. आणि त्या उपसमितीच्या बैठकमध्ये जे महत्त्वाचे जे काही त्याला आपण म्हणूयात की म्हणजे प्रतिनिधी जे हजर राहणार आहेत म्हणजे सरकाराचे, तर ही उपसमितीची जी बैठक असणार आहे तर ती असणार आहे कर्जमाफीच्या संदर्भात. आणि याच उपसमितीच्या बैठकीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे अजूनही नावं कर्जमाफीच्या यादीमध्ये आले नाही, तर त्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये यावे अशा प्रकारची चर्चा या उपसमितीच्या बैठकीमध्ये होणार आहे. त्यामुळे कोणी चिंता करू नका. तुर्तास तरी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी जी आहे ही मदत करण्यासाठी जी आहे पुढे येणाऱ्या वेळेमध्ये ही बैठक जी आहे तर ती आयोजित करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, ह्या गोष्टी इतक्या लवकर होतील मला तरी नाही वाटत. ह्या गोष्टी पूर्ण म्हणजे 3 टप्पे जे आहेत यांचे कर्जमाफीचे, तर हे होता मला तर असं वाटतं 1-1.5 महिना लागेलच. त्यामुळे तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही कळवू शकता. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे क्लिअर झाली असेल की सध्या ज्यांचे नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये आले नाहीत त्यांनी काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.